मित्रांनो, तर आज आपण जोड शब्दांचा अभ्यास करणार आहोत। तर बघा, जोडाक्षर कसे बनतात आणि हे स्वर लावून आपल्याला काही जोडाक्षर इथे बनवायची आहे। तर बघा, स्वरांचं कार्य काय असतं, तर एखादा आपल्याला वाक्य बनवायचे आहे किंवा शब्द बनवायचे आहेत, तर त्यासाठी आपल्याला स्वरांची आवश्यकता असते। आता जोड अक्षरांची आपण काय शिकणार आहोत आज, बाराखडी। तर बघा, इथे पहिला आपण शब्द जो लिहून दिला आहे तो आहे क्ल। आपण क्ल ची बाराखडी घेणार आहोत। तर बघा, क्ल, क्ला, क्ली, क्ली, क्लू, क्लू, क्ले, क्ल्या, क्लै, क्लो, क्लॉ आणि क्लौ। सॉरी, क्लॉ झाला, क्लौ, क्लम आणि क्लाह। तर बघा, इथे आपण क्ल चे जोड अक्षर घेतलेले आहेत। तर करायचं काय, ही बाराखडी आपल्याला या जोड शब्दांना जोड अक्षरांना जोडायची। तर बघा, पहिला शब्द आहे क्ल। तर बघा, क्ल साठी आपण सी पण लिहू शकतो आणि के पण लिहू शकतो। तर बघा, के एल, क्ल, के एल काना असेल म्हणजेच काय, डबल ए, क्ली, के एल आय, त्यानंतर दुसरी क्ली, क्लला दुसरी विलांटी बरोबर क्ली। त्यानंतर बघा, क्लू, त्यानंतर दुसऱ्या उकाराचा क्लू, त्यानंतर बघा क्ले, त्यानंतर आहे क्ल्या, के एल ए आय, क्लै, क्लो, क्लॉस, क्लोचा आणि क्लॉचं स्पेलिंग पण सेम, आणि क्लौ, त्यानंतर क्लम। इथे क्लमचं स्पेलिंग क्लम आणि क्लन। तर बघा, CLAM क्लम आणि CLAN क्लन। त्यानंतर क्लाह। तर बघा, त्यानंतरचा जो जोड शब्द आपण घेतलेला आहे इथे, जे जोड अक्षर घेतलेला आहे आपण इथे, ते आहे ख। आता ख हा शब्द बघा पहिल्यांदा कसा बनला, तर अर्धा ख ला आपण काय जोडला, अर्धा ख ला आपण व हे व्यंजन जोडले, तेव्हा तो शब्द बनला ख। तर बघा, आता ख चं स्पेलिंग काय बनतो, KH बरोबर ख आणि V चं वचा V, KH V डबल ए, फा। त्यानंतर बघा ख्वी, त्यानंतर फला दुसरी विलांटी ख्वी। इथे तुम्ही W पण लिहू शकता आणि V पण लिहू शकता। तर बघा, त्यानंतरचं स्पेलिंग आहे फू। आता फूचं काय होते, KH आणि V, याला आपण व जोडलाय ना, तर बघा फू, त्यानंतर KHV डबल ओ, ख्वे, KHV, त्यानंतर एक मात्रा म्हणजेच ई, ख्वे। त्यानंतर बघा ख्वै, KHVAI, ख्वै, KHVO, खो, आणि खौ, KHVAU, हा झाला खौ। त्यानंतर बघा ख्वम, ख्वमचं स्पेलिंग बनतं KHVAM और AN। तर हे आपल्या शब्दाच्या उच्चारावरती डिपेंड असतं, ख्वम आणि ख्वन केव्हा द्यायचा तो। त्यानंतर बघा ख्वहा,
बघा यानंतरचा जो वर्ड बनवलेला आहे, आपण जो शब्द बनवलाय, जे जोड अक्षर घेतलेला आहे ते आहे न. अर्धा ग त्याला आपण जोडला व्यंजन न, म्हणजे शब्द बनला ग्न. तर बघा जी एन ए ग्न आणि ग्ना. त्यानंतर बघा ग्ना जी एन आय, घ्नीला पहिली विलांटी. त्याच्यानंतर बघा जी एन डबल ई घ्नी. आणि हा शब्द आहे ग्नू, जी एन यू ग्नू. त्यानंतर ग्नला दुसरा उकार जी एन डबल ओ ग्नू. त्यानंतर बघा जी एन ई ग्ने. त्यानंतर बघा जी एन ए आय ग्नई, ग्नो, ग्नौ, ग्नम आणि ग्नहा. तर बघा हा शब्द कसा वाचायचा? ग्न, ग्ना, ग्नी, ग्नी, ग्नू, ग्नो, ग्ने, ग्नई, ग्नो, ग्नौ, ग्नम आणि ग्नहा. अशा पद्धतीने आपण काही जोड अक्षर घेऊन ही बाराखडी बनवलेली आहे.